की हे खरं आहे की पुण्याला विद्येचं माहेरघर आणि ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट असं नावलं जात होतं आणि पुण्याचं वातावरण आणि पुण्याची असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे शिक्षणासाठी पूरक आहे होतं. पण झालं काय की याच्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये की शिक्षणाचं खाजगीकरण झालं आणि हे खाजगीकरण होताना मग तुमचं शासकीय व्यवस्थेने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं की याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय संस्था एकही आलेली नाही. हे दुर्दैव आहे. ठीक आहे, खाजगीकरण झालं असलं तर त्याच्यामध्ये सामाजिक दुष्परिणाम खूप मोठे आहेत की नाही रे वर्गाला ते शिक्षण परवडत नाही. त्यामुळे मग आपण जो आहे रे वर्ग आहे त्या वर्गाच्या बाबतीतच त्या खाजगीकरणातून ते करतो, हरकत नाही आहे. पण मग इथं पुणे परिसरामध्ये की मी अगोदर जसं सांगितलं की नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक नंबरला असतं ते की अर्थार्जन. आणि ते अर्थार्जनाचाच एक भाग होता की मग तुम्ही किती दिवस पेन्शनरांचं किंवा इतर असे जे किंवा आय टीचं हे करणार आहात